नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आता 2025च्या नोव्हेंबरमध्ये पोलीस भरतीची 15,000 जागांची ॲड आलेली आहे. त्याची एक्झाम आपली 2026 मध्ये होईल. तर त्याच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याच्यामध्ये जेवढे काही पेपर झालेले आहेत, त्याची आपण सिरीज चालू केली. तर बघा, त्याच्यामधला आज आपण मुंबई विभागामधला जो पालघर जिल्ह्याचा पेपर आहे, जो 7 जुलै 2024 मध्ये झाला होता, त्याच्यामधले अंकगणित आणि बुद्धिमत्ते जे काही 50 प्रश्न आहेत, तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती तुम्हाला पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त 499 रुपये आणि कालावधी 1 वर्षांचा आहे. तर सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट क साठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली 499 रुपये आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. तर बघा, नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. ठीक आहे बघा. आता नातेसंबंधामध्ये बघा, सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या. तर बघा, जर पुरुष असेल तर चौकोन काढायचा आणि स्त्री असेल तर त्रिकोण काढायचा. ठीक आहे बघा. जर पती पत्नी असेल तर बघा, हा झाला पती, ही झाली पत्नी आणि दोघांमध्ये प्लस साइन देऊन टाकायचं. जर भावंड असतील तर बघा, हा झाला भाऊ, ही झाली बहीण आणि दोघांमध्ये इज इक्वल टू साइन देऊन टाकायचं. आणि जनरेशन गॅप असेल तो एका खाली एक मांडायचा, म्हणजे वरती आजोबा आजी, खाली आई वडील आणि त्याच्या खाली नातवंड. ठीक आहे बघा, याप्रमाणे. तर बघा, आता प्रश्न वाचा काय दिले बघा. अ हा ब चा भाऊ आहे बघा. अ हा भाऊ आहे कुणाचा, तर ब चा. चला, म्हणजे अ चं जेंडर माहिती आहे पण ब चं माहित नाही आपल्याला. पुढे काय दिले, क ही अ ची आई आहे बघा. क कोण आहे, तर अ ची आई. क इथं मांडा. क ही अ ची आई आहे. ठीक आहे. पुढे काय दिले बघा, ब ही ड ची नात आहे बघा. ब ही काय म्हटले बघा, ड ची नात आहे. नात म्हणजेच कोण, मुलगी झाली बघा. ब ही नात आहे कुणाची, ड ची. परत ड कुठे येईल बघा, तर क च्या वर येईल. ठीक आहे बघा. म्हणजे ब ही ड ची नात आहे. पण मी तर रेष का मारलेला आहे बघा, लक्षात घ्या. तर ड जो आहे तर तो क चा आई वडील आहे किंवा सासू सासरे आहेत ते आपल्याला माहिती नाही. फक्त एवढंच माहिती की ह्याच्या वरच्या जनरेशन मध्ये ड आहे. ठीक आहे बघा. कारण डायरेक्ट जर नातं असेल ना, तर आपण काय करतो, इथं रेष मारतो. ठीक आहे बघा. चला, पुढे काय दिले बघा. हा, तर फ हा अ चा मुलगा आहे बघा. फ हा काय म्हटले, अ चा मुलगा आहे. अ चा मुलगा झाला फ. इथं लिहा. आणि पुढे काय दिले बघा, तर तर फ चे ड शी नाते काय होईल बघा. फ चे ड शी नाते काय होईल. तर बघा, नाते संबंधामध्ये लक्षात ठेवायचं, कुणाचे कुणाशी नाते काय. तर जिथं चे असतो ना, ते नातं सांगायचं असतं. म्हणजे याचा अर्थ काय, जिथं चे आहे ना, त्याचं आपल्याला जेंडर माहित असणं गरजेचं आहे. चे कोणाला दिलाय बघा, त्यांनी फ ला दिलाय. म्हणजे फ चे ड शी नाते काय. तर मग फ कोण आहे बघा, ड चा. तर बघा, हा झाला नातू आणि नातवंडाचा मुलगा कोण झाला, पंतू. बघा, ही मुलगी असेल, मुलगी असेल किंवा सून असेल, बरोबर आहे का, काय का असेल काय फरक पडत नाही. हा झाला नातू आणि नातवंडाचा मुलगा झाला पंतू. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, पंतू. म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू. बघा, अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. म्हणजे ह्या दोघांमध्ये जो सहसंबंध असतो ना, तोच ह्या दोघांमध्ये दाखवावा लागतो. बघा, इथे काय दिसते तुम्हाला, 3 आणि 3 6 आणि 1 7. इथं 7 दिसते. म्हणजे इकडे त्यांची बेरीज किती आली पाहिजे, अंकांची 9 आली पाहिजे. बघा, काय दिसते तुम्हाला इकडे, 171 दिसते. म्हणजे 7 आणि 1 8, 8 आणि 1 9. म्हणजे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 3. बघा, दुसरं कुठलंही लॉजिक याच्यामध्ये लागत नाही, एवढं एकच लागतं. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू. बघा, परत एकदा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. ठीक आहे. बघा, काय दिले बघा प्रश्नामध्ये, पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा. बघा, एक्स हा वायचा भाऊ आहे बघा. एक्स हा भाऊ आहे कुणाचा, तर वायचा. ठीक आहे. चला, परत पुढे काय दिले बघा, झेड ही एक्स ची बहीण आहे बघा. एक्स ची बहीण कोण आहे, तर झेड आहे. आताच आपण बघितले बघा, पुरुष असेल तर चौकोन, स्त्री असेल तर त्रिकोण, भावंड असेल तर बरोबर आणि पती पत्नी असेल तर प्लस साइन देऊन टाकायचं. ठीक आहे. चला, पुढे काय दिले बघा, यम हा यनचा भाऊ आहे. बर, आता ह्याच्यामध्ये यम आणि यनचा उल्लेख नाही, तात्पुरतं ते वाक्य तसंच राहू द्या. पुढचं वाक्य वाचा. पहा, ही 2 वाक्य झाली आपली. पहा, यन ही वाय ची मुलगी आहे बघा. यन कोण आहे, तर वाय ची मुलगी आहे. वाय ची मुलगी झाली यन. ठीक आहे. आणि आता हे पण वाक्य झालं. 3 नंबर वाक्य वाचा परत एकदा. यम हा यनचा भाऊ आहे बघा. यम कोण आहे, तर यनचा भाऊ आहे. मग यम इथं झाला. यम हा यनचा भाऊ आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला वायचं जेंडर माहित नाही, तो पुरुष आहे का स्त्री आहे. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारलाय बघा, तर यमचे काका असणारी व्यक्ती कोण. बघा, आता यमचे काका. आता यमचे काका म्हणजे कोण, वडिलांचा भाऊ, बरोबर आहे का. आता पहिली गोष्ट म्हणजे बघा, इथं वायचं जेंडरच माहित नाही आपल्याला.
म्हणजे हे बघा वाय जे आहे तर एम ची आई असेल तर एक्स हा मामा निघेल आणि वाय वडील असतील तर एक्स हा काका निघेल. तसं बघायला गेलं तर आपण कन्फर्म उत्तर सांगू शकत नाही, पण पर्यायामध्ये त्यांनी सांगता येत नाही असा पर्याय त्यांनी दिलेला नाही. म्हणजे आपलं कन्फर्म कुठला कुठला पर्यायामधलं उत्तर सांगायचं. याचा अर्थ काय मग शक्यतामध्ये कुठला येऊ शकतो बघा. तर बघा एम बघा एमचा काका कोण असेल बघा, ही झाली बहीण. हे जर आपण वडील पकडले, कोण वडील? वडील जर हे वाय जर वडील पकडले तर मग बरोबर एक्स कोण निघतो बघा, तर काका निघतो. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेटिकल सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. बघा झेड झेड यू क्यू इथं क्वेश्चन मार्क आणि इकडे एल का. ठीक आहे. बघा आता क्यू आणि बरं यू आणि झेड मध्ये फरक बघा. यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड म्हणजेच यूच्या पुढे 5 घरं गेले, थोडक्यात झेडच्या पाठीमागे 5 घरं गेले की यू निघते. ठीक आहे. बघा उलट आता बघा क्यू पासून यू मोजा. पहा क्यू ओपी क्यू आर एस टी यू बरोबर बघा क्यूच्या पुढे 4 घरं यू आहे म्हणजे यूच्या पाठीमागे 4 घरं गेले की क्यू निघते. ठीक आहे. म्हणजे बघा 5 4 इथं 3 होईल आणि इथं 2 होईल. बरोबर आहे का? मग काय करायचं, फक्त आता एल पासून 2 घरं पुढे मोजा. एल एम एन इथं एन निघल आणि एन पासून 3 घरं पुढे मोजा. एन ओ पी क्यू बरोबर आले बघा. एनच्या पुढे 3 घरं मोजलं की क्यू येते. म्हणजे बरोबर क्वेश्चन मार्क जायला आपला एन निघतो. एन म्हणजेच आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. एक एक नंबरने गॅप कमी करत जायचे ते पण पाठीमाग. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. तर बघा कोडिंग डिकोडिंग वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये, जर फेजचा संकेतांक 82,731, हॅबिटचा संकेतांक 12,573 आणि हेल्थचा संकेतांक 19,2431 तर बिलीफचा संकेतांक त्याच भाषेत कोणता? ठीक आहे. बघा बघा आता ह्याच्यामध्ये काय केले बघा, इथं जर आपण बघितलं बघा इथं एच शेवटला आहे, इथं 1 दिसतोय. बरोबर आहे का? बघा इथं एच सुरुवातीला इथं पण 1 आहे. इथं एच सुरुवातीला आणि शेवटला इथं बघा 1 सुरुवातीला 1 शेवटला आहे. याचा अर्थ काय बघा, तर जे अल्फाबेट आहेत का नाही, ज्याचे कोड जशा तसे पुढे दिलेत त्यांनी, म्हणजे एफ चा कोड 8 असेल, ए चा कोड 2 असेल, आय चा कोड 7 असेल, टी चा कोड 3 आणि एच चा कोड 1 असेल. ऍज इट इज दिलेत त्यांनी. ठीक आहे. तर आपल्याला विचारलं काय, बिलीफचा संकेतांक कुठला बघा, बी ई एल आय ई आणि एफ. ठीक आहे. बघा आता बी ला कुठला कोड वापरायचा बघा, तर बघा इथं बी दिसतोय आपल्याला किती नंबरला आहे बघा, 1 2 3 नंबरला. ह्याच्यामध्ये 3 नंबरला काय आहे बघा, 5 दिसतोय म्हणजे बी ला 5 लिहा. आता ई ला काय निघेल बघा, ई जर बघितलं आपण तर बघा हेल्थ मध्ये ई हा 2 नंबरला आहे. ह्याचा कोड बघा, ई चा कोड इथं 2 नंबरला 9 असेल, इथं 9 घ्या. परत एल ला काय निघेल बघा, एल हा बघा 4 नंबरला आहे, 1 2 3 4. इथं 4 नंबरला काय दिसतोय तुम्हाला, 4 दिसतोय, इथं 4 घ्या. परत आय बघा, आय हा 3 नंबरला आहे आणि 3 नंबरला कोड कुठला आहे बघा, इथं 7 आहे, इथं 7 घ्या. परत इथं ई दिसतोय, ई ला आताच आपण 9 बघितले आणि एफ ला फक्त बघा, एफ काय दिसतोय बघा, एफ सुरुवातीलाच आहे इथं, याचा कोड झाला 8 म्हणजे इथं 8 येते. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा, 59 47 98. 59 47 आणि 98 म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा प्रश्नामध्ये, बघा इथं काय दिसतंय बघा तुम्हाला, 24 गुणिले 4 किती येते, 96. मग इथं काय घ्यावं लागेल बघा, आपल्याला 30 घ्यावं लागेल. 30 गुणिले 4 केले की काय येते बघा, 3 चोक 12 म्हणजे 120 येते. म्हणजे उत्तर आपलं 30 निघते. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कॅलेंडर चॅप्टर वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, एका सर्वसाधारण वर्षात जर 3 जानेवारीला रविवार असेल तर त्याच महिन्याच्या 4थ्या बुधवार नंतरच्या 3ऱ्या दिवशी कोणती तारीख असेल. तर बघा आता 3 जानेवारीला रविवार दिलाय, बरोबर आहे का? पहा 3 जानेवारीला त्यांनी काय दिलाय, रविवार दिलाय आणि 4थ्या बुधवार नंतरचा 3रा दिवस म्हणजे कुठली तारीख आहे विचारली आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे बघा इथं आता 2 आणि 1 तारीख आहे. ह्या 2 तारखेमध्ये बुधवार आहे का बघा, 2 तारखेला शनिवार असेल आणि इकडे 1 तारखेला शुक्रवार असेल. ठीक आहे. आता पहिला बुधवार कधी निघेल बघा, इथं सोमवार असेल, सोमवार इथं मंगळवार आणि इथं बुधवार. तारीख किती असेल बघा, पहिल्या बुधवारी 3 4 5 आणि 6. 6 तारखेला पहिला बुधवार झाला. परतचा बुधवार कधी येईल बघा, 7 दिवसांनी तोच वार असतो. 6 आणि 7 13, 13 आणि 7 20, 20 आणि 7 27. बरोबर आहे का बघा, 6 आणि 7 13, 13 आणि 7 20, 20 आणि 7 27. म्हणजे ह्या तिन्ही तारखेला काय असतील, बुधवार असतील.
पहिला बुधवार, दुसरा बुधवार, तिसरा बुधवार आणि चौथा बुधवार. इथं पण काय झाला बुधवार. बरं विचारलं काय त्यांनी आपल्याला, तर बघा चौथ्या बुधवार नंतरच्या तिसऱ्या दिवशी, मग तिसरा दिवस कुठला असेल बघा, 28, 29 आणि 30. ठीक आहे बघा, मग थोडक्यात काय 30 जानेवारी म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चौथ्या बुधवारी 27 तारखेला आला, त्याच्यानंतर 3 दिवसांनंतर म्हणजे 30 तारीख असेल. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये, मालिकेतील गहाळ क्रमांक शोधा. बघा 5 अधिक 5 10, 10 अधिक 7 17, 17 अधिक 9 26 येते. बरोबर आहे का? मला थोडक्यात काय बघा, मग 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 2 11, म्हणजे इथं अधिक 11 करावं लागेल. म्हणजे काय निघेल बघा, 26 आणि 11 किती झाले, मग 26 आणि 1 27 आणि 10 37. म्हणजे आपलं उत्तर निघेल बघा ऑप्शन नंबर 4 37. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, मालिकेतील चुकीची संख्या शोधा. काय दिसते बघा इथं, 3 अधिक 5 8, 8 अधिक 7 15, 15 अधिक 9 24, 24 अधिक 11 पाहिजे. बरोबर आहे का? 24 आणि 11 किती येते बघा, 35 येते. इथं 35 पाहिजे होतं. बरोबर 35 अधिक 13 केलं तर काय निघतंय बघा, 35 अधिक 13 बरोबर 48. 48 अधिक 15 केले की बरोबर काय येते, 63 येते. म्हणजे 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि 2 11 आणि 2 13 आणि 2 15. फक्त इथे 34च्या ऐवजी 35 पाहिजे, तर आपल्या बरोबर सिरीज बसते. म्हणजे आपलं उत्तर येते बघा ऑप्शन नंबर 3. चुकीची संख्या कुठली आहे तर 34 आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेटिकल सिरीज वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, रिकाम्या जागी अनुक्रमे येणाऱ्या अक्षरांचा योग्य पर्याय निवडा. बघा आता किती अल्फाबेट आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15चे आपण गॅप कसे कसे घेऊ शकतो बघा, 5 त्रिक 15, म्हणजे 15चे अवयव कुठले कुठले पडतील, 5 त्रिक 15 किंवा 15 एक 15. म्हणजे आपण गॅप एक तर 5चा घेऊ शकतो किंवा 3चा, पण शक्यतो याच्यामध्ये बघा 5चा गॅप घेऊन बघा काय दिसतं याच्यामध्ये बघा, 1 2 3 4 5, 5 5 चे कप्पे करा, 1 2 3 4 5 आणि इकडे 1 2 3 4 5. ठीक आहे बघा, आता काय घेऊ शकतो बघा इथं आपण, सुरुवातीला CA आहे, इथं CA घ्या. परत बघा काय दिसतंय तुम्हाला, CACCB, परत CACCB, CACCB, म्हणजे बरोबर बघा CACCB अशी सिरीज दिसते तुम्हाला. बरोबर आहे का? बरं आता रिकाम्या काय काय निघेल बघा, मग ACC. काय निघेल बघा, ACC म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये, एक गाडी एका तासात 42 किलोमीटर अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती अंतर जाईल? एका तासात म्हणजेच काय, तर 60 मिनिटामध्ये 42 किलोमीटर अंतर जाते. बघा 60 मिनिटामध्ये जर ती गाडी 42 किलोमीटर अंतर जात असेल, तर मग 20 मिनिटामध्ये किती जाईल? 20 मिनिटामध्ये किती, तर x किलोमीटर जाईल. ठीक आहे, इथे तिरकस गुणाकार करा, हे ह्याला गुणायचं आणि ह्याला गुणायचं. बघा x गुणिले 60, x गुणिले 60 बरोबर 20 गुणिले 42, 20 गुणिले 42. चला काय निघेल बघा, x जागेला ठेवा आणि 60 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका, म्हणजेच काय होईल, 20 गुणिले 40 भागिले 20 गुणिले 42 इथे, 20 गुणिले 42 भागिले 60. काय निघेल बघा माहित आहे, इथं शून्याला शून्य गेला, बेक बे बे त्रिक 6, परत 3 1 3, 3 1 3 आणि 3 चुक 12, म्हणजे 14 त्रिक 42. म्हणजे 20 मिनिटामध्ये 14 किलोमीटर अंतर पार करेल. म्हणजेच आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात, तर असे पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील? ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, 15 सेकंदात किती रुमाल होते म्हटले बघा, तर 2 रुमाल म्हटले. बरोबर आहे का? आता पहिली गोष्ट म्हणजे पाऊण तासात किती सेकंद निघतात ते आपल्याला माहित पाहिजे. बघा 1 तास, बघा लक्षात घ्या, 1 तास म्हणजेच काय असतो, तर 36 सेकंद असतात. 1 तास म्हणजे 36 सेकंद. मग आता मला सांगा, पाऊण तास म्हणजेच काय, तर 304 तास असतो. बरोबर आहे का? 304 तास म्हणजे किती सेकंद होतील बघा, तर 3600 गुणिले 304 करा, कारण की 1 तास म्हणजे 36 सेकंद असतात. बरोबर आहे का? मग काय निघेल बघा याच्यामध्ये, 4 1 4, 4 9 36 आणि 9 त्रिक 27, म्हणजे 2700 सेकंदामध्ये किती? बरोबर आहे का?
बघा म्हणजे 15 सेकंदामध्ये 2 रुमाल, तर मग 2700 सेकंदामध्ये किती? एक्स. इथे त्यात गुणाकार करा. मग ह्याने ह्याला गुणायचं आणि ह्याने ह्याला गुणायचं. काय निघेल बघा मग एक्स गुणिले 15, एक्स गुणिले 15 बरोबर 2700 गुणिले 2, 2700 गुणिले 2. चला एक जाग्याला ठेवा आणि 15 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल? 2700 गुणिले 2 भागिले 15. चला आता भाग घालवा. काय निघेल बघा? बघा 3 5 15 भागिले काय ते 3 9 27. परत काय निघेल बघा? 5 1 5 5 1 5 आणि 4 9 परत 5 8 40 म्हणजे 18 2 36 आलं. x गुणिले x बरोबर किती आलं? 360. म्हणजे 360 रुमाल तयार होतील पाऊण तासामध्ये. म्हणजेच ऑप्शन नंबर पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये? अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 तासाने, बघा अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते. तर बघा HCF एलसीएम चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये बघा 2 टाईपचे प्रश्न असतात बघा ह्या टाईप मध्ये पण. कसे? एक तर तुम्हाला जी बाकी राहील म्हणजे थोडक्यात काय 12, 16 आणि 18 ने भागल्यानंतर बाकी सारखी देतील. म्हणजे 2 राहील, 4 राहील किंवा 6 राहील. एकच आकडा देतील. किंवा दुसरं काय असतं? तर बघा वेगवेगळे आकडे म्हणजे 5, 9 आणि 11 दिले बघा त्यांनी. म्हणजे प्रत्येक वेळेस बाकी वेगवेगळी राहिली. पण कसं असतं लक्षात घ्या. दोन्हीतला जो गॅप असतो लक्षात घ्या. कशातला? बघा 12 ने भागल्यानंतर बाकी 5 उरते. म्हणजे 12 आणि 5 मधला गॅप किती आहे? 7 आहे. बघा 16 ने भागले की बाकी 9 उरते. मग 9 आणि 16 मधला गॅप किती आहे? तर 7 आहे. 9 7 16. 18 ने भागलं की बाकी 11 उरते. मग 11 आणि 18 मध्ये गॅप किती आहे? तर 7 आहे. हे एवढे 2 टाईपचे प्रश्न असतात. मग यावेळेस काय करायचं बघा. आधी 16, 12 आणि 18 चा लसावी काढून घ्या. बघा 16, 12 एक मिनिट 12, 16 आणि 18. 12, 16 आणि 18 चा लसावी काढ. चला काय निघेल बघा आता ह्याच्यामध्ये. चला सुरुवातीला 2 ने भाग घालवा. बघा बेसक 12, 82 16 आणि 92 18. ठीक आहे बघा. आता 6 8 9 मध्ये तिघांमध्ये कॉमन काय निघत नाही. आता 2 2 मध्ये कॉमन काय निघते बघा. 6 आणि 8 मध्ये 2 कॉमन निघते. बघा बे त्रिक 6, बे चुक 8, 9 काय भाग जात नाही 9 आहे असं घ्या. परत बघा 3 आणि 9 मध्ये 3 कॉमन निघते बघा. 3 1 3, 4 ला काय भाग जात नाही 4 आहे असं घ्या. परत 3 त्रिक 9. ठीक आहे बघा. चला आता कॉमन काय निघते का 4 आणि 3 मध्ये कॉमन कुठला जावं निघत नाही. काय करायचं? सरळ ह्याचा आणि ह्याचा सगळ्यांचा मिळून गुणाकार करून टाकायचा. काय निघेल बघा. बे दोन्ही 4, 4 त्रिक 12, 12 गुणिले इकडे परत 4 त्रिक 12. 12 12 किती आला बघा 44. हा झाला तुमचा एलसीएम. आता मला सांगा बघा जर गॅप सेम राहत असताना तर आपण एलसीएम मध्ये ऍड करून ते उत्तर काढलं असतं. पण गॅप काय राहतो? सॉरी जर बाकी सेम संख्या राहत असेल तर आपण काय केलं असतं? 144 मध्ये ती संख्या ऍड केली असती. पण बघा काय ते प्रत्येक वेळेस बाकी वेगवेगळी राहते. याचा अर्थ काय? बाकी बघा इथं 5 राहते, इथं 9 राहते आणि इथं परत काय राहते बघा 11 राहते. बरोबर आहे का? अशाच काय करायचं फक्त दोघातला गॅप आहे ना, गॅप किती 7चा गॅप आहे आपण बघितले बरोबर आहे का? 5 आणि 7 12, 9 7 16 आणि 11 आणि 7 18. मग 144 मधनं 7 वजा करा. बघा 144 मधून जर आपण 7 वजा केलं तर आपलं उत्तर किती येते बघा 137. म्हणजे 137 ला जर तुम्ही भागलं तर प्रत्येक वेळेस मग बाकी काय राहते बघा. समजा 12 ने भागलं 137 ला तर बाकी 5 राहील. 16 ने भागलं 137 ला तर बाकी 9 राहील. 18 ने भागलं तर बाकी 11 राहील. तुम्ही चेक करून बघू शकता. ठीक आहे. आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा एव्हरेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे वयवारीवरचा. काय दिले बघा. 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 28 आहे आणि त्यांची वय अनुक्रमे 3 4 7 या प्रमाणात आहे. तर सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? ठीक आहे बघा. आता 3 बघा सरासरी म्हणजे काय असते? एकूण व्यक्तींच्या वयाची बेरीज भागिले एकूण व्यक्ती बरोबर काय असते? सरासरी. बरोबर आहे का? मग एकूण बघा व्यक्तींचं वय किती आहे बघा. एकाचं 3x आहे, एकाचं 4x आहे आणि एकाचं किती आहे 7x आहे. या तिघांची सरासरी म्हणजेच काय बघा तर एकूण किती व्यक्ती तर 3 व्यक्ती आणि यांची सरासरी मग किती आहे तर 28 दिली त्यांनी. ठीक आहे बघा. मग काय निघेल बघा आता इथं. चला 7 आणि 4 11, 11 11 आणि 3 झाले 14. 14x बरोबर हे 3 बरोबरच्या पुढे गेले काय होईल गुणाकार होईल 28 गुणिले 3. ठीक आहे. चला आता काय होईल बघा. x जाग्याला ठेवा 14 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजेच काय होईल 28 गुणिले 3 भागिले
14 आणि आता भाग घालवा बघा 14 एकी 14 14 दुने 28 म्हणजे 2 6 एकची व्हॅल्यू किती आली बघा तर 6 आली. पण विचारले काय त्यांनी आपल्याला सर्वात लहान व्यक्तीचे वय किती? लहान व्यक्ती कुठला आहे? यातला 3x आहे. मग 3x वय किती असेल बघा तर 3 गुणिले 6 करा. 3 गुणिले 6 कारण की x ची व्हॅल्यू 6 आहे. 3 6 18 उत्तर येते. 18 म्हणजेच काय येते बघा ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेट वरती तुम्हाला काय विचारलंय तर अॅनालॉगी वरती प्रश्न विचारलाय बघा. अॅनालॉगी म्हणजे काय बघा 2 टिंब असतात तिथे 4 टिंब असतात. ठीक आहे बघा. आता मला सांगा एबीसीडी बघा. एबीसीडी मध्ये जर आपण बघितलं ए हा जर 1 नंबरला असेल तर एम हा 13 नंबरला असतो. एन हा 14 नंबरला असतो आणि झेड हा 26 नंबरला असतो. पण तेच जर तुम्ही उलट मोजलं तर झेड हा 1 नंबरला असतो. एम 13 नंबरला, एन 14 नंबरला आणि ए हा 26 नंबरला असतो. ठीक आहे. इथे काय दिसतंय बघा तुम्हाला बरोबर ए हा 26 नंबरला दिसतोय. बरोबर आहे का? मग बी बरोबर काय दिसतंय बघा 25, सी बरोबर 24. म्हणजे अल्फाबेट त्यांनी कसे मोजेत बघा तर उलटे मोजेत. इथं ए, इथं बी आणि सी 26, 25 आणि बरोबर 24 घेतले. बरोबर आहे का? बरं. आता लक्षात कसं ठेवायचं बघा. जर सरळ बघा सरळ आणि उलट्या जर नंबरची जर आपण बेरीज केली 26 आणि 1 27, 25 आणि 2 27, 24 आणि 3 27 येते. बरोबर आहे का? आता मला सांगा ई चा जर सरळ क्रमांक मोजला तर तो किती क्रमांकावर असतो बघा? ई, ए, बी, सी, डी, ई. ई हा 5वा असतो. 5वा असेल बघा ई, एफ आणि जी. ई जर सरळ मोजला तर तो 5वा असतो. मग उलटा जर मोजला तर काय निघेल बघा? मग आपल्याला बेरीज किती निघते बघा? 13 आणि 14 27, 14 आणि 13 27, 26 आणि 1 27, 27 बेरीज निघते. म्हणजे काय निघेल बघा? ई जर सरळ मोजला अल्फाबेटमध्ये तर 5वा असेल तर उलटा हा किती निघतो बघा तर 22वा. 22 आणि 5 27 म्हणजे बघा 5, 6, 7 म्हणजेच काय 22, 21 आणि 20 उत्तर निघेल आपलं. बरोबर आहे का? म्हणजे अल्फाबेटमध्ये उलट्या क्रमांकावरती ई हा 22वा असेल, एफ हा 21वा आणि जी हा 20वा असेल. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. सांकेतिक भाषेत अंडर हा शब्द RDN असा लिहितात तर व्हॅले हे कसे लिहितात बघा. अंडरला काय दिले बघा त्यांनी अंडर हा काय केले RAND RN आणि D आणि विचारताना विचारले काय व्हॅले VALLEY. आता बघा काय केले शेवटचा अल्फाबेट त्यांनी सुरुवातीला घेतले. मग आपण शेवटचा अल्फाबेट सुरुवातीला घ्या. परत बघा एक अल्फाबेट सोडले आणि लास्टून 2 नंबर अल्फाबेट घेतले. बरोबर आहे का बघा? सॉरी एक अल्फाबेट सोडले आणि नंतर ते 2 अल्फाबेट सरळ मांडलेत एन आणि डी. बरोबर आहे का? सॉरी RDN आहे. बरोबर आहे का? RDN आहे इथं. इथं R, इथं D आणि इथं N. ठीक आहे बघा. चला आता एक अल्फाबेट सोडला आणि डी घेतला त्यांनी. नंतर डीच्या पलीकडचं एन घेतले. आता इथं आपण काय केलं एक अल्फाबेट सोडला आणि नंतरचा एल घेतला आणि परत एलच्या शेजारी परत एकदा एल घेतला. YLL कुठं दिसतंय बघा तुम्हाला इथं? तर फक्त ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय YLL आणि शेवटी काय केलंय बघा एलच्या नंतर परत एक अल्फाबेट सोडला आणि परत व्ही घेतलाय त्यांनी. म्हणजे YLLV. ठीक आहे बघा. म्हणजे उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 2. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिलंय बघा प्रश्नामध्ये क्लॉक चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती वेळा काटकोन होईल? तर बघा लक्षात घ्या प्रत्येक तासामध्ये काटकोन हा 2 वेळा तयार होतो. पण त्याला अपवाद काय आहेत तर बघा 2 तास आहेत. कुठले कुठले? बघा आता लक्षात घ्या. आपण जर बघितलं बघा समजा आता आपण 12 पासून सुरुवात केली. ठीक आहे बघा आता दोन्ही काटे कुठे आहेत बघा तर 12 वरती. तास काटा पण 12 वरती आणि मिनिट काटा पण 12 वरती. पहिला काटकोन कधी तयार होईल? तर 12:15 वाजता तयार होईल. बरोबर आहे का? 12:15 वाजता. पहिला काटकोन 12:15 तयार होईल आणि दुसरा काटकोन 12:45 वाजता तयार होईल. मग इथे एक काटकोन तयार होईल, इथे एक काटकोन तयार होईल. पण ते बरोबर 12:15 आणि 12:45 टायमिंग असतं का तर नाही. ठीक आहे बघा. कारण की मिनिट काटा 3 वरती जाईपर्यंत तास काटा काय 12 वरती राहत नाही. तो पण जागा सोडतो. ठीक आहे बघा. मग तो मधला गॅप पूर्ण करायला आपण एक फॉर्म्युला वापरतो. ठीक आहे बघा. 12/11 गुणिले m 12/11 गुणिले m. ठीक आहे. म्हणजे त्या थोडक्यात काय होतं ज्यावेळेस मिनिट काटा 15 वर जाईपर्यंत तास काटाने 15 मिनिटात जे अंतर सोडलेलं असतं ना ते मधलं अंतर परत कव्हर करण्यासाठी आपल्याला हा काय करावा लागतो फॉर्म्युला यूज करावा लागतो. जेणेकरून आपल्याला एक्झॅक्ट टायमिंग सांगता येतं. म्हणजे पहिला काटकोन कधी तयार होईल. कारण की काटकोन तयार करायला तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये 15 मिनिटाचा गॅप असतो आणि अँगलमध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. ठीक आहे. पण टायमिंग मध्ये 15 मिनिटाचा गॅप लागतो. मग 12 ते 11 हे आपलं ते टायमिंग आपलं काय कव्हर करून देते सगळं पूर्ण. ठीक आहे बघा.
आता लक्षात घ्या, इथं आपल्याला त्यांनी टायमिंग विचारलं नाही, आपल्याला फक्त काय करायचंय तर बाबा किती वेळा तयार होते. तर बघा 12 ते 1 मध्ये 12 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत विचारले, बरोबर आहे का बघा. आता 12 ते 1 मध्ये हा 2 वेळा तयार होतो. बघा परत 1 ते 2 मध्ये हा 2 वेळा तयार होतो. ठीक आहे बघा. फक्त काय बघा 2 ते 3 मध्ये बघा लक्षात घ्या. काय बघा 2 ते 3 मध्ये लक्षात कसं ठेवायचं बघा. काटकोन जर विचारलं ना, बघा हे मध्ये एक रेष मारा 3 आणि 9 ला आणि ही अशी एक रेष मारायची. म्हणजे ह्या 2 ते 3 मध्ये फक्त एकदा काटकोन तयार होतो आणि 8 ते 9 मध्ये परत एकदा काटकोन तयार होतो. ते टायमिंग पण आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला ते विचारलेलं नाही इथं. मग इथं काय होईल बघा 2 ते 3 मध्ये 1 वेळा तयार होईल. परत बघा 3 ते 4 मध्ये परत 1 वेळा, सॉरी 2 वेळा. 4 ते 5 मध्ये परत 2 वेळा आणि 5 ते 6 मध्ये परत 2 वेळा. असे एकूण किती वेळा तयार होतील मग? 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 1 11. 11 वेळा तयार होतील. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 4. कारण की काटकोन हा बघा 24 तासामध्ये 22 वेळा तयार होतो. ठीक आहे बघा, सॉरी 12 तासामध्ये 22 वेळा आणि 24 तासामध्ये 44 वेळा. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू आता आपण. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. प्रशांत परत एकदा बघा, हा पण क्वेश्चन कशावरती तर क्लॉक चॅप्टरवरती. ठीक आहे बघा. प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते कोणती वेळ दाखवते? ठीक आहे बघा. आता बघा सकाळी 10 वाजता आपण घड्याळ बरोबर लावलं, दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता कुठली वेळ विचारले बघा. आता मला सांगा सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 एकूण एक दिवस पूर्ण होते, मग 24 तास पूर्ण होतात, बरोबर आहे का. मग एका तासामध्ये बघा, एका तासामध्ये जर घड्याळ 5 सेकंद पुढे जात असेल, 5 सेकंद पुढे जात असेल तर मग 24 तासामध्ये किती जाणार आहे? 24 तासामध्ये 5 गुणिले 24, मग 24 5 120 सेकंद, बरोबर आहे का. मग दुसऱ्या दिवशी सकाळी बघा 120 सेकंद म्हणजे काय झाले बघा, तर मिनिटामध्ये बघितलं आपण तर 2 मिनिटं होतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळी घड्याळ काय होईल बघा, तर 10 वाजता 10 वाजून 2 मिनिटं टायमिंग दाखवेल. 10 वाजून 2 मिनिटं. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 3, 10 वाजून 2 मिनिट. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे बघा, काय दिले बघा याच्यामध्ये. बघा AD ला काय म्हटले बघा, D5A बघा, पहिला अल्फाबेट शेवट टाकले, शेवटचा अल्फाबेट पहिल्यांदा घेतले आणि मध्ये काय केले बघा, D हा अल्फाबेट मध्ये 4 क्रमांकावर असतो, A हा 1 क्रमांकावर असतो. त्या दोघांची काय केली बघा 4 आणि 1 5 बेरीज केली. ठीक आहे बघा. आता इथे काय केले बघा, E आणि G. E आणि G चं काय निघेल बघा, G हा सुरुवातीला घ्या, परत E हा शेवटला घ्या. ठीक आहे बघा. आता E हा किती क्रमांकावर असतो बघा अल्फाबेट मध्ये, ABCDE आणि परत FG म्हणजे हा 7व्या क्रमांकावर असतो G. दोघांची बेरीज करा, 5 आणि 7 किती झाले 12, म्हणजे मध्ये काय निघेल बघा 12 निघेल. G12E बघा, G12 आणि E ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे, काय दिले बघा याच्यामध्ये. एका सांकेतिक भाषेत सिटी हा GMXC हा शब्द असा लिहिला जातो, तर टाउन हा शब्द असा लिहिला जाईल. तर बघा सिटीला काय दिले बघा त्यांनी, CITY, याला कोड दिला त्यांनी GMX आणि C. तर विचारले काय टाउन साठी, TOWN साठी काय असेल. तर बघा आता C च्या पुढे G बघा किती घर आहे बघा, ABC DEFG 4 घर पुढे गेले की G निघते. I च्या पुढे M बघा, HI JKLM बरोबर 4 घर पुढे गेले की M निघते. T च्या पुढे X बघा, ST UVWX परत 4 घर पुढे गेले की X निघते. आणि Y च्या पुढे C बघा, Y Z नंतर सुरुवातीपासून A B आणि C बरोबर 4 घर पुढे गेले की C निघते. आता इथे काय निघेल बघा, T च्या पुढे 4 घर जावा बघा, ST UVWX बघा, X पासून सुरुवात आहे. आता X इथं आहे, इथं आहे, इथं नाही, इथं नाही. ठीक आहे बघा. X नंतर बघा दुसरं S आहे, इथं पण दुसरं S आहे. आता फक्त 3 नंबरचा अल्फाबेट चेक करा, कारण की दोन्हीकडे S दिसतोय, बरोबर आहे का. इथं बरोबर अधिक 4 केले की Sच असणार आहे. आता W च्या पुढे 4 घर मोजा, W X Y Z आणि Z नंतर ना A, म्हणजे इथं बरोबर A निघेल बघा. XSA
बघा XSA आणि बरोबर R म्हणजेच ऑप्शन नंबर 2 असेल. कारण की शेवटी यांच्या पुढे 4 घरे गेला तर N OPQR बरोबर 4 येते, R येते इथं. म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. चला काय दिले बा प्रश्नामध्ये बघा. जर राम इज इक्वल टू चला RAM ला काय दिले त्यांनी OXJ परत काय दिले बघा सॅम SAM ला काय केले त्यांनी PX आणि J. तर मग कॅटला काय विचारले CAT ला काय निघेल बघा. आता O पासून R कडे जावा PQR 3 घरं पुढे गेली की R निघते. याचा अर्थ R च्या पाठीमागे 3 घरं गेले की O निघते. ठीक आहे बघा. X च्या पुढे A मोजा X Y Z च्या नंतर ना A. मग याचा अर्थ काय A च्या पाठीमागे 3 घरं गेली की X येतोय. परत G पासून M मोजा बघा J पासून J KLM बरोबर 3 घरं पुढे गेली M निघते. याचाच अर्थ M च्या पाठीमागे 3 घरं आले की J निघते. ठीक आहे. इथं पण बघा A ला X आहे, M ला J आहे, S ला P दिलाय. P च्या पुढे 3 घरं मोजा P QRS बरोबर -3. म्हणजे थोडक्यात काय P च्या पुढे 3 घरं गेली की S याचा अर्थ S च्या पाठीमागे 3 घरं गेले की P निघतोय. ठीक आहे. आता A ला आताच आपण X बघितला, X लिहून टाका. ठीक आहे बघा. चला आता X कुठं कुठे बघा मध्ये इथं नाही, इथं आहे, इथं आहे आणि इथं आहे. ठीक आहे बघा. आता C च्या पाठीमागे 3 घरं या. बरोबर आहे का? बघा B A आणि नंतर Z घ्यावं लागेल. म्हणजे इथं आपल्याला Z घ्यावं लागेल. Z जर घेतला आपण तर मग Z च्या पुढे 3 घरं मोजा ABC. Z च्या पुढे 3 घरं C म्हणजेच काय C च्या पाठीमागे 3 घरं हा Z आहे. ठीक आहे. चला आता T च्या बघा Z नंतर X कुठं कुठं दिसतोय तुम्हाला Z नंतर X फक्त इथे बघा इथं नाही, इथं पण नाही म्हणजे इथं आहे म्हणजे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 2. आणि बरोबर आता मग Q जर घेतला आपण इथं तर काय निघेल बघा Q च्या पुढे 3 घरं मोजा OPQ RST बरोबर 3 घरं पुढे गेली की T निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा परत एकदा क्लॉक चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. घड्याळात 10:30 वाजले असता आरशातील प्रतिमेत किती वाजलेले असतील. तर बघा आता काय करायचं बघा आपलं घड्याळ आपलं 12 तास असतं बरोबर आहे का. मग बघा जर आता 12 तास म्हणजे किती झालं बघा तर 11:60 पकडायचे. हे 11 तास आणि 60 मिनिटं म्हणजेच 12. ह्याच्यामधनं हे 10:30 वजा करा. वजा 10:30 करा. काय निघते बघा इकडं. शून्यातनं 0 गेलं 0, 6तनं 3 गेलं 3. परत बघा एकातनं 0 गेलं 1, एकातनं 1 गेला 0 म्हणजे 1:30 मिनिटं. 1:30 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 येते. आणि घड्याळ जर बघा त्यांनी उल्लेख केला असेल 24 तासाचं घड्याळ आहे. कारण की रेल्वे स्टेशनवरती कुठं कुठं 24 तासाचे घड्याळ असतात. तर त्यावेळेस मग मात्र काय करायचं बघा 24 तास म्हणजेच काय तर 23 तास आणि 60 मिनिटं. ह्याच्यामधनं जे काय तुम्हाला दिलं असेल ते वजा करून घ्यायचं. जर नसेल उल्लेख केला तर मग घड्याळ आपलं 12 तासाचं पकडायचं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. संख्या मालिकेतील पुढील संख्या कोणती बघा 30 - 6 24. चला परत 24 - 5 19, 19 - 4 15, 15 - 3 12. आता मला सांगायचं काय निघेल -6 - 5 -4 -3 -2 म्हणजेच 12 - 2 10 उत्तर यायला पाहिजे. 10 म्हणजेच आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे बघा. आता गुणोत्तर कुठलं लहान आहे बघा सगळ्यात घ्या. इथे दिसते तुम्हाला 2/3. इथे दिले तुम्हाला 5/7. परत दिले इकडे 17/21 आणि परत दिले 11/4. आता बघा ह्याच्यामध्ये पहिली आपल्याला सगळ्यात लहान काढायचं आहे बरोबर आहे का. सगळ्यात मोठा कुठला आहे बघा ह्याच्यामध्ये लगेच कळून जाते तुम्हाला 11/4 का कारण की त्याचा अंश मोठा आहे. बघा हे तिन्ही बघा 1 2 3 जे पहिले अपूर्णांक आहेत ना ते बरोबर प्रॉपर फ्रॅक्शन आहेत म्हणजेच काय त्याचा छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. म्हणजे या तिघांचं उत्तर जे आहे ना तर 0 पॉईंट समथिंग मध्ये उत्तर निघतं 0 आणि 1 च्या मध्ये. आणि हे जे आहे ना अंश मोठा आहे ना तर हे ह्याचं जे उत्तर असतं तर ते 1 पेक्षा जास्त असतं. आता बघा इथं काय दिसतं तुम्हाला 11/4 म्हणजे काय 4 2 8 2 पॉईंट समथिंग उत्तर निघेल. बरोबर आहे का 2 पॉईंट साधारण बघा गेलं तर 2.75 उत्तर निघते. बरं आता मग सगळ्यात मोठा ह्याचा विषय संपला. आपल्याला फक्त काय करायचं तिघांमध्ये कुठला मोठा आहे ते बघून घ्यायचे. सगळ्यात लहान कुठला ते बघून घ्यायचे. बघा आता जर बघितलं आपण बघा तर एक गोष्ट बघा हे कसं असतं बघा
अपूर्णांक कुठला मोठा घ्या, चढत्या क्रमाने मांडा किंवा उतरत्या क्रमाने मांडा, मोठा कुठला लहान कुठला, ह्याच्यासाठी बऱ्याच मेथड आहेत. पण प्रत्येक वेळेस कसं असं कुठली मेथड लागू करायची ते आपल्याला कळलं पाहिजे. आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला, जर छेद जर बघितला आपण 21, 7 आणि 3 आहे, बरोबर आहे का? आपण या तिन्ही संख्यांचा छेद हा समान करू शकतो. बरोबर आहे का? बघा कसं? बघा आता ह्याचा तर विषय संपला. बघा आपण ह्याला 7 त्रिक 21 बघा, छेदाला 3 ने गुणलं की अंशाला पण 3 ने गुणा. काय निघेल बघा, मग इकडे 5 त्रिक 15, 15/21 होईल. बरोबर आहे का? बघा. चला इथं जर आता तिथं 3 ला 7 ने गुणा, ह्याला पण 7 ने गुणा. मग काय निघेल बघा, 3 7 21 आणि इकडे वरती काय निघेल बघा, 2 7 14 आणि इकडे किती आलं 17/21. ज्यावेळेस छेद समान असतो ना, त्यावेळेस जो अंश मोठा तो मोठा, जो अंश लहान तो ती संख्या लहान. मग याच्यामधला बघा, कारण बघा समजा आता मी 14, 15, 17 लिहिलं, 14, 15 आणि 17 असं जर लिहिलं, तर कसं असतं बघा, प्रत्येकाचा छेद हा समान असतो. छेद किती असतो? 1 असतो, जो आपण लिहित नाही. त्यामुळे लक्षात बघा, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी फक्त असं लिहायचं की बाबा 14, 15, 17चा छेद किती असतो? 1च असतो. बरोबर आहे का? मग इथं काय बघा, थोडक्यात 21 म्हणजे तात्पुरतं समजा की हे 1च आहे. याचा अर्थ काय, मग जी संख्या मोठी ती संख्या मोठी, जी संख्या लहान ती लहानच. म्हणजे सगळ्यात लहान काय निघते बघा, 14, 15, 17 मध्ये 14 दिसते. 14 म्हणजेच काय, तर मग 2/3 हा अपूर्णांक सगळ्यात लहान असेल. म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, डोके आणि पायावरती प्रश्न आहे. काय दिले बघा, हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत. तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती? बघा आता लक्षात घ्या. काय दिसते बघा तुम्हाला, मेंढ्या आणि कोंबड्या दिलेत. बरोबर आहे का? मेंढ्या आणि इकडे दिले कोंबड्या. काय दिले, हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. समजा मेंढ्या X असतील तर कोंबड्या किती आहेत बघा, तर 2x आहे. बरोबर आहे का? आणि आता मला सांगा, मेंढ्याला पाय किती असतात? तर बघा, पाय जर पकडले आपण तर पाय झाले 4. बरोबर आहे का? मग एकूण पाय किती झाले बघा, X मेंढ्या आणि 4 पाय, तर मग 4x पाय झाले एकूण पाय. 4x झाले. कोंबड्यांचे बघा, एका कोणीला 2 पाय असतात. म्हणजे एकूण पाय किती झाले बघा, बेदुनी 4x. म्हणजे 4x आणि 4x पाय सेमच झाले. आपल्याला काय विचारले, तर हरीजवळील एकूण कोंबड्या किती? आता मला सांगा, आपल्याला पायांची संख्या माहिती आहे 96 आहे. गुणोत्तरामध्ये पाय किती आहेत बघा, 4x आणि 4x आहेत. म्हणजेच काय, 4x अधिक 4x बरोबर किती आलं बघा, तर 96 आलं. थोडक्यात काय, 8x बरोबर 96 येते. मग x ची व्हॅल्यू किती असेल बघा, 8 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका. 96/8 येईल बघा. काय निघेल इकडे, 8 1 8, 8 1 8, 8 2 16 म्हणजेच 12 8 96. म्हणजेच x ची व्हॅल्यू झाली 12. आपल्याला विचारलं काय, तर एकूण कोंबड्या किती? कोंबड्या किती आहेत बघा, तर 2x आहे. 2x म्हणजे किती आला बघा इकडं, 2 गुणिले 12 म्हणजेच 12 2 24 कोंबड्या. ठीक आहे? आणि जर मेंढ्या विचारलं तर 12 येते. म्हणजे आपलं उत्तर निघतंय बघा ऑप्शन नंबर पहिला. एकूण कोंबड्या किती, तर बघा 24. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. चला काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही? बघा, 11 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे, 15 म्हणजेच काय बघा, 3 गुणिले 5 ही मूळ संख्या नाही. म्हणजेच उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 2. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, बेरीज वजाबाकीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, बघा आधी बेरीजची वजाबाकी करून घ्या, सॉरी बेरीज करून घ्या आधी धनसंख्यांची. बघा 2120, 2120 अधिक 493, 493 बघा खाली काय निघेल बघा, 0 अधिक 3 3 झाले, 2 अधिक 9 किती झाले 11, हातचा आला 1, 4 आणि 1 5 आणि 1 6, इकडे आलं 2 म्हणजे 2613. आता त्याच्यातनं 1875 वजा करा. बघा 2613 वजा 1875, मग काय निघेल बघा इथं. चला 13तनं 5 गेले, 8 आणि 5 13, परत 10तनं 7 गेले, 3 राहिले, परत 15तनं 8 गेले, 8 आणि 7 15 येते, 1तनं 1 गेले 0, म्हणजे 738 उत्तर येते आपलं. ठीक आहे बघा, 738 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? तर क्वेश्चन मार्क म्हणजे x आहे समजा आपण. ठीक आहे? आता सुरुवातीला ह्या 3 संख्यांचा गुणाकार करून घ्या आधी. 43 गुणिले 13 करा. 43 गुणिले 13 बघा, 43 गुणिले 13 किती निघते बघा, 13 त्रिक 39, 13 चोक 52, 52 आणि 3 झाले 55,
परत किती बघा 559 आले, 559ला परत 7 ने गुणिले 7 केला आपण, काय निघेल बघा 7 9 63, परत 7 5 35, 35 आणि 6 41, परत 7 5 35, 35 आणि 4 झाले 39, म्हणजे 3913 उत्तर येते. सॉरी, हा 3913 आलं, वजा आता एक्स करा. बघा आता इक्वेशन मांडा. 3913 वजा एक्स बरोबर 3013. मग काय निघेल बघा, एक्स बरोबर त्या पलीकडे टाकला की तो मायनसचा प्लस होऊन जाईल, आणि हे बरोबरच्या अलीकडे आणा, माहिती काय होईल बघा, 3913 वजा 3013. काय निघते बघा ह्याच्यामधनं 3000 मधनं 3000 गेले, 13 13 गेले, खाली राहिले 900. म्हणजे एक्स उत्तर येते 900, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. चला काय दिले बघा प्रश्नामध्ये, 36/84 चे अतिसंक्षिप्त रूप कोणते? अतिसंक्षिप्त रूप म्हणजेच काय विचारले तुम्हाला, त्यांनी गुणोत्तर विचारलेले. ठीक आहे बघा, आता बघा 36/84, 36/84 म्हणजेच काय ते बघा, 12 त्रिक 36, 12 सत्ती 84, म्हणजे 3/7. 3/7 म्हणजेच काय तर 3/7, म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, दुधाचा भाव 15 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? ठीक आहे बघा, आधी आपण एका दिवसाचं 400 मिलीचं किती पैसे होतात तेवढा आधी काढून घेऊ. 15 रुपये लिटर म्हणजेच काय बघा, 15 रुपयाला तुम्ही काय करता, 1 लिटर म्हणजेच 1000 मिली घेताय. बरोबर आहे का? कारण की पुढचं तुम्हाला 400 मिली दिलेलं आहे, म्हणून आपण काय केलं, 1 लिटरचं 1000 मिली घेतलं. मग 15 रुपयामध्ये 1000 मिली, तर मग 400 मिलीला किती रुपये द्यावे लागतील? तर बाबा x रुपये द्यावे लागतील. तिरकस गुणाकार करून घ्या, किती निघते बघा इकडं, x गुणिले 1000, x गुणिले 1000 बरोबर 15 गुणिले 400, 15 गुणिले 400. बघा आता x जाग्याला ठेवा आणि 1000 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजेच काय होईल, 15 गुणिले 400 भागिले 1000. चला काय निघते बघा, आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य घालवा. बघा 5 दुने 10, 5 त्रिक 15, परत बे 1 बे, बे दुनी 4, म्हणजेच 3 दोन्ही 6 उत्तर येते. मग थोडक्यात काय, 6 रुपये 400 ml ची किंमत किती झाली, 6 रुपये. असं आपलं एक संपूर्ण जुलै महिन्यामध्ये दुधाचे बिल किती रुपये होईल, तर जुलै हा 31 चा असतो, 31 दिवसाचा. बरोबर आहे का? रोज 6 रुपये, तर 31 दिवसामध्ये किती होईल बघा, 31 गुणिले 6, बघा 6 1 6 आणि 6 त्रिक 18, म्हणजे 186 रुपये होतील, म्हणजे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, मातीचा एक ढीग हलवण्याचे काम 15 माणसे 20 दिवसात करतात, तेच काम 12 माणसे किती दिवसात करतील? बघा काय दिले थोडक्यात, 15 माणसांना एक काम पूर्ण करायला 20 दिवस लागतात, तर तेच काम 12 माणसांना पूर्ण करायला किती दिवस लागेल? तेच काम असताना आपण इज इक्वल टाकलं. बरोबर आहे का? चला काय निघेल बघा, मग आता एक जाग्याला ठेवा आणि 12 जो आहे तो बरोबरच्या अलीकडे आणा. बघा 15 गुणिले 20 भागिले 12, काय निघते बघा याच्यामध्ये, चला 4 त्रिक 12, 4 पंचे 20, परत 3 1 3, 3 5 15. बघा म्हणजे 5 5 25 उत्तर येते. बरोबर आहे का? x ची व्हॅल्यू काय निघते, तर 25. 25 दिवस लागतील, म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 1200 रुपयात खरेदी केलेल्या वस्तूच्या दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केला, ती वस्तू विकल्यामुळे शेकडा 10% नफा झाला, तर ती वस्तू केवढ्यास विकली? ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, नफा कधी पण कसा काढतो आपण, खरेदी किमतीवर काढतो. बघा लक्षात घ्या, थोडक्यात काय, खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते, विक्री किंमत असते. मग आता बघा, खरेदी किंमत कुठली पकडायची आपण, 1200 पकडायची का, तर नाही, 1200 रुपये आपली खरेदी किंमत प्लस 200 रुपये त्याच्या दुरुस्तीसाठी आपण खर्च केला, म्हणजे आपण एकूण 1400 रुपये खर्च केले. बरोबर आहे का? बघा आता बरं, आता 1400 रुपये खर्च झाला आपला, पण टक्केवारीमध्ये बघा, कधी पण खरेदी किंमत आपण 100% पकडतो. खरेदी किंमत आपण 100% पकडली, आपल्याला नफा झाला किती बाबा, तर 10% नफा झाला. याचा अर्थ आपला विक्री किंमत किती असेल, तर बघा 110% असेल. ठीक आहे, एवढं तर कळलं आपल्याला टक्केवारीमध्ये. आणि आताच बघितलं आपण, खरेदी किंमत किती झाली आपली, 1200 अधिक 200 बरोबर 1400 रुपये आपण खर्च केले. बरोबर आहे का? 100% म्हणजेच किती झाली बघा, तर 1400 रुपये. तर विचारले काय, तर ती वस्तू केवढ्यास विकली, तर बाबा 110% विकली. मग 110% म्हणजे किती?
काय तिरकस गुणाकार करायचा, एक्स ने ह्याला गुणायचं 1400 ने ह्याला गुणायचं. काय निघेल बघा, एक्स गुणिले 100 बघा, एक्स गुणिले 100 बरोबर 1400 गुणिले 110. 1400 गुणिले 110 बघा, हे असं स्टेप बाय स्टेप का मांडून देतो, कारण कसं असतं आपल्याला हेच लक्षात येत नाही की बाबा छेदाला काय घ्यायचं, अंशाला काय घ्यायचं. कन्फ्युजन होण्यापेक्षा डायरेक्ट असं मांडून घ्यायचं आणि मग इक्वेशन सॉल्व्ह करा. बघा, एक्स जाग्याला ठेवा आणि 100 बरोबरच्या पलीकडे टाका. बघा काय होईल बघा, 1400 गुणिले 110 भागिले काय निघेल बघा, 100 बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जाते आणि आता भाग घालवा. चला, ह्या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. बघा 140 गुणिले 11 करा, किती निघतं इकडं, 140 गुणिले 11 बघा, 11 चौक 44, 11 एक 11 आणि 4 15 आणि हा शून्य आहे सगळ्या म्हणजे 1540 रुपये येते. बरोबर आहे का, 1540 म्हणजे जो ऑप्शन नंबर काय येते बघा, 4 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, पार्टनरशिप चॅप्टर वरचा क्वेश्चन म्हणजे भागीदारीवरचा. काय दिले बघा, भागीदाराच्या व्यवसायात गणेशचे 4000 रुपये 12 महिने, रमेशचे 5000 रुपये 8 महिने आणि सुरेशचे 6000 रुपये 4 महिने होते, तर वर्षाखेरीस त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर काय राहील. तर बघा, आपण ज्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे ना, तर त्याच प्रमाणामध्ये आपल्याला नफा मिळत असतो. म्हणजे कसं लक्षात घ्या बघा, इकडं बघा, इकडे काय बघा, बघा भागीदारी, भागीदारी गुणिले गुंतवणूक, थोडक्यात भागीदारी गुणिले मुदत बरोबर काय असते बघा, तर नफ्याचे गुणोत्तर, नफ्याचे गुणोत्तर. आता मला सांगा, ठीक आहे, बरं आपल्याला फक्त काय करायचं, गुणोत्तर काढायचे. बरोबर आहे का, भागीदारी बघा, एक जणांनी किती केली, सुरुवातीला 4000 रुपये केले, 4000 रुपये त्यांनी 12 महिन्यांसाठी गुंतवले, दुसऱ्याने 5000 रुपये गुंतवले किती महिन्यांसाठी, तर 8 महिन्यांसाठी, आणि तिसऱ्याने 6000 रुपये गुंतवले 4 महिन्यांसाठी. ठीक आहे बघा, मग ह्याचं जे काय गुणोत्तर निघेल ना, तर तेच त्यांचं नफ्याचं गुणोत्तर असणार आहे. काय निघेल बघा याच्यामध्ये, आता बघा ह्या 3 शून्याला हे 3 शून्य, परत हे 3 शून्य कमी केले आपण. ठीक आहे, चला परत 4 एक्के 4, 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिक 12, परत काय निघतंय बघा, बघा 3 नाही बे एक बे, इकडे बे दोन्ही 4 आणि इकडे बे त्रिक 6, परत काय निघेल बघा, कॉमन काय निघत नाही. चला 3 दोन्ही आले इकडे 6, परत इकडे आलं 5 एक 5 आणि इकडे आलं 3 एक 3, म्हणजे 6 6 एक्स 5 एक्स आणि 3 एक्स त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर असेल. म्हणजे 6 5 3, 6 5 3 म्हणजे जो ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. ठीक आहे, बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 1 ते 31 या दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज किती. ठीक आहे बघा, आता मला सांगा, पहिली समसंख्या किती झाली बघा 2 आणि शेवटची किती झाली बघा 30. बरोबर आहे का, आता लक्षात घ्या, एकूण समसंख्या किती असतील बघा, 1 ते 30, 31 चा विषय सोडून द्या, सुरुवाती 1 पासून 30 पर्यंत 30 संख्या आहेत, ह्यातल्या 15 समसंख्या झाल्या, 15 विषम संख्या झाल्या. बरोबर आहे का, बघा आता मला सांगा, पहिली समसंख्या झाली 2, शेवटची झाली 30 आणि ह्या दोन्हींचे ऍव्हरेज काय निघेल बघा, ऍव्हरेज किती निघालं बघा, तर 32 भागिले 2 बरोबर किती येते बघा, तर 16 येते ऍव्हरेज. म्हणजे थोडक्यात काय, एका संख्येचं ऍव्हरेज झालं 16. असे किती संख्या आहेत बघा, तर 15 संख्या आहेत. बरोबर आहे काय, 1 ते 30 मध्ये 15 सम आल्या, 15 विषम आल्या. मग 16 गुणिले फक्त 15 करा, 16 गुणिले 15 काय निघते बघा इकडं, 16 गुणिले 15 केले की 15 सख्ख 90, 15 एके 15, 15 9 झाले 24 म्हणजे 240. 240 म्हणजे जो ऑप्शन नंबर 3 आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका पोलीस बटालियन मध्ये एका सेक्शनला 9 जवान आहेत. बघा एक सेक्शन म्हणजे किती आहे बघा, तर 9 जवान. एक सेक्शन बघा, एक सेक्शन म्हणजेच काय झाले बघा, 9 जवान झाले. चला पुढे काय दिले बघा, 3 सेक्शन मिळून एक प्लाटून. ठीक आहे बघा, आता 3 सेक्शन मिळून एक प्लाटून तयार होते. म्हणजेच बघा एक प्लाटून म्हणजे थोडक्यात काय तर बघा 3 सेक्शन मिळून
3 सेक्शन मिळून एक प्लाटून तयार होते. मग मला सांगा आता एका प्लाटून मध्ये किती जवान असतील बघा, तर 3 गुणिले 9. 3 गुणिले 9 बरोबर झाले 9 त्रिक 27 जवान. चला पुढे काय दिले बघा, व 3 प्लॅटून मिळून एक कंपनी तयार होते. बघा 3 प्लॅटून मिळून एक कंपनी. आता एक कंपनी कधी तयार होते, तर बाबा 3 प्लॅटून मिळून. आता मला सांगा एक प्लॅटून म्हणजेच किती आहे बघा, तर 27 जवान आहेत. आणि आपल्याला काय एक कंपनी काढा, 3 प्लॅटून मिळून एक कंपनी म्हणजे थोडक्यात काय 3 गुणिले 27 येईल. 27 त्रिक किती आलं बघा 81 जवान. ठीक आहे बघा एका कंपनीमध्ये. असं काय दिले बघा पुढं, तर त्या बटालियन मध्ये एकूण 6 कंपन्या आहेत. त्या बटालियन मध्ये एकूण 6 कंपन्या आहेत. म्हणजेच बघा आता 6 कंपनी मिळून काय झाले बघा, 6 कंपनी मिळून झाली एक बटालियन. एक बटालियन म्हणजे किती झाली बघा, तर 81 गुणिले 6 किती आले इकडे 6 1 6 आणि 6 8 48 486 जवान झाले. बरं पुढे काय दिले बघा, प्रत्येक प्लाटूनला जवानांच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी आहे. बघा प्रत्येक प्लाटूनला जवानाच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी. ठीक आहे बघा प्रत्येक प्लाटूनला एका प्लाटूनला एक अधिकारी झाला. बघा एक प्लाटूनला किती झाला बघा, एक अधिकारी. मग एकूण किती प्लाटून आहेत बघा, तर बघा आता इथे एक प्लाटून म्हणजे 3 एक कंपनी म्हणजे 3 प्लाटून झाल्या आणि 6 कंपनी म्हणजे 6 त्रिक 18 प्लाटून झाले. बरोबर आहे का? म्हणजे बघा आता इथे 18 आपल्याला अधिकारी वाढवावे लागतील. 18 बघा प्रत्येक प्लाटूनला जवानांच्या व्यतिरिक्त एक देखरेख अधिकारी, 18 देखरेख अधिकारी झाले. आणि पुढे काय दिले बघा, प्रत्येक कंपनीला एक कमांडर आहे. प्रत्येक कंपनीला एक कमांडर. बघा एका कंपनीला एक कमांडर आहे, एक कमांडर. मग अशा कंपन्या किती आहेत बघा, तर 6 कंपन्या आहेत. मग 6 कमांडर येतील, अधिक 6 कमांडर येतील. विचारलं काय त्यानंतर, एका दिवशी बटालियन कमांडर समोर एकूण किती जण उभे राहतील. आता पूर्ण बटालियनचा कमांडर आला तर त्याच्या समोर किती जण उभे राहतील बघा, 486 जवान, 18 देखरेख अधिकारी आणि 6 कमांडर. कुठले, तर त्या प्लाटून काय द्या कंपन्यांचे 6 कंपन्यांचे 6 कमांडर. ठीक आहे बघा किती झाले बघा एकूण 486. बघा 18 आणि 6 झाले 24. तर बघा 486 अधिक 18 आणि 6 24 बेरीज करा बघा. 6 आणि 4 10 हात चाला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 हात चाला 1, 4 आणि 1 5 म्हणजे 510 उत्तर येते. ठीक आहे बघा म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 2 510. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 4 घोडे 5 बदके 2 जोडी पोपट 1 डझन कोंबड्या हे सर्व एका शेतामध्ये उभे आहेत, तर त्या शेतामध्ये असणाऱ्या एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती असेल. ठीक आहे बघा चला 4 घोडे, इथं 4 घोडे झाले, परत 5 बदके परत 2 जोडी पोपट म्हणजे 4 पोपट झाले. बरोबर आहे का. परत 1 डझन कोंबड्या म्हणजेच काय की झाले बघा 12 कोंबड्या झाले. 12 कोंबड्या. बघा आता प्राण्यांची संख्या किती झाली बघा, 5 आणि 4 9, 9 आणि 4 13, 13 आणि 12 25. ठीक आहे बघा 25 डोकी झाली. आणि पाय किती असतील बघा, घोड्यांना पाय किती असतात, 4 असतात. म्हणजे 4 चोक 16 झाले पाय. परत बदकाला 2 पाय असतात म्हणजे 5 दोन्ही 10 पाय झाले. पोपट्याला परत 2 पाय असतात म्हणजे 4 दोन्ही 8 पाय झाले. आणि कोंबड्यांना परत 2 पाय असतात, किती आलं बघा 12 दोन्ही 24 पाय झाले. म्हणजे तर किती एकूण पाय निघतील बघा, तर बघा 16 आणि 10 26, 26 आणि 4 30, 30 आणि 20 50, 50 आणि 8 58. बरोबर आहे का. 4 घोडी 5 बदके 2 जोडी पोपट म्हणजे 4 पोपट 1 डझन कोंबड्या. 1 डझन कोंबड्या म्हणजे 12 कोंबड्या. बरोबर आहे की मग 12 दुने 24, 4 दुने 8, 5 दुने 10 आणि 4 घोडी 4 चोक 16. बरोबर आहे. 16 आणि 10 26, 26 आणि 4 30 आणि 20 50 आणि 8 58. तर एकूण पाय व एकूण डोके यांच्या संख्येतील फरक किती असेल. बघा डोके किती झाली बघा 25 आणि पाय झाले 58. ह्यातला फरक विचारलाय म्हणजे 58 वजा 25 करा. काय निघेल बघा, 8 5 गेले 3 राहिले, परत 5 2 गेले 3 राहिले म्हणजे 33 येते फरक.
म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, जर एका संख्येचे 50% व त्याच संख्येच्या 20% 300 ने अधिक आहे तर ती संख्या कोणती? तर बघा एका संख्येचा 50% जो आहे ना, तर तो 20% 300 ने जास्त आहे. बरोबर आहे का? मग मला सांगा आता बघा, इथं झाला 20% आणि हा झाला 50% आणि हा 50% जो आहे ना, तर या दोघांमध्ये बघा आता 300चा फरक आहे थोडक्यात. 20% अधिक 300 म्हणजे 50%. म्हणजे थोडक्यात काय बघा, तर 20 आणि ते 50% मध्ये 30%चा फरक असतो. 30% म्हणजेच किती झाले बघा, आता 300 झाले. 30% 30% म्हणजेच किती झाले तर बाबा 300 झाले. तर मग 100% म्हणजे किती? 100% म्हणजे काय असेल? 30 वरती 1 शून्य वाढवलं तर 100 वरती 1 शून्य वाढवा 1000 होऊन जाईल. मग थोडक्यात काय ते बघा, आपलं उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याज मधील फरक 5% दराने 2 वर्षांसाठी 250 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती? बघा एका रकमेवरती व्याजाचा दर आहे 5% आणि 2 वर्षांसाठी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक किती असतो? बघा आता ज्यावेळेस 2 वर्षाचा विचारतात ना आपल्याला, तर शॉर्टकट मेथड असते. कसं लक्षात घ्या. बघा आता समजा तुम्ही सरळ व्याज पकडलं, तुम्हाला सरळ व्याज जर आपण पकडलं तर पहिल्या वर्षी पण तुम्हाला 5% मिळेल आणि दुसऱ्या वर्षी पण किती मिळेल बघा, तर 5% मिळेल. कारण सरळ व्याज हे प्रत्येक वर्षी सारखंच असतं. बरोबर आहे का? आता चक्रवाढ थोडक्यात काय नाही मिळेल बघा, तर 10% व्याज मिळेल. पण चक्रवाढ व्याज जे असतं बघा, चक्रवाढ व्याज, तर ते पहिल्या वर्षी तुम्हाला 5% मिळेल बघा. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षी सेमच असतं. दुसऱ्या वर्षीपासून काय होते बघा, त्याच्यामध्ये बदल होत जातो. का? कारण की पहिल्या वर्षीचे व्याज न भरल्यामुळे त्या 5% पण तुम्हाला 5% व्याज लागलं जातं. बरोबर आहे का? म्हणजे पहिल्या वर्षी बघा मुद्दल जे आहे ना, त्याचे 5% भरले तुम्ही. दुसऱ्या वर्षी पण 5% भरले. पण पहिल्या वर्षीचं व्याज हे 5% न भरल्यामुळे ह्याच्यावरती तुम्हाला 5% व्याज लागलं होतं. म्हणजे थोडक्यात काय? त्या 5चे 5%. मग काय निघतं बघा इकडं? 5 5 25 छेद 100 म्हणजेच किती येतं बघा? 0.25%. मग चक्रवाढ व्याज किती झालं बघा? सरळ व्याज झालं 5 आणि 5 10%. चक्रवाढ व्याज झालं 5 आणि 5 10 10.25%. 10.25%. पण हे सगळं न काढत बसता फक्त काय करायचं लक्षात घ्या. आता व्याजाचा दर किती बघा 5%. बरोबर आहे का? 5 चा वर्ग केला आपण. 5 चा वर्ग किती केला? 25 केला. आणि फक्त काय करायचं बघा, दशांश 2 घरं सोडून दशांश अपूर्णांक आले म्हणजे 2 घरं सोडून आपण दशांश अपूर्णांकात चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजे थोडक्यात काय, 1 आणि 2 घरं सोडली तर डॉट देऊन टाकला. म्हणजे 0.25%. दोन्हीतला काय असतो? फरक असतो. मग हा फरक म्हणजेच किती आहे बघा, तर 250 रुपये. तर मग ती रक्कम कुठली? मग थोडक्यात काय बघा, तर बघा 0.25% म्हणजे किती आहे बघा, तर 250 रुपये. तर मग 100% म्हणजे किती? 100% म्हणजे किती? बरं तिरकस गुणाकार करत बसण्यापेक्षा इथं 25-25 दिसते. बरोबर आहे का? आपण किती घरं वाढवली बघा. बघा दशांश अपूर्णांकाच्या पुढे 1, 2 आणि आणखी 1 शून्य दिलंय म्हणजे 2.5 3 घरं वाढवली. म्हणजे थोडक्यात काय 3 शून्य वाढवले म्हणजे 1000 निघून दे. ह्याला पण 1000 निघून 100 वरती काय करा 3 शून्य वाढवा. 1, 2 आणि 3. मग ही संख्या कुठली असली बघा, 1 दशक शतक हजार 10,000 लक्ष 1 लाख रुपये येते. 1 लाख म्हणजे किती आलं बघा, ऑप्शन नंबर पहिला येते. तर ती रक्कम किती, तर 1 लाख रुपये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 74,088 चे घनमूळ किती? बघा 74,088 चे बघा घनमूळ विचारले तुम्हाला. ठीक आहे बघा. आता बघा वर्गमुळापेक्षा घनमूळ जास्त सोपं असतं. का? बघा लक्षात घ्या. आता घनमुळामध्ये आपल्याला काय करावं लागतं बघा, 3 घरांचे कप्पे करायचे उजव्या साईडने. हे 3 घराचा कप्पा केला आपण. आता राहिलेले किती आहेत बघा, 2च आहेत ना, तर 2 घराचा एक कप्पा करून टाका. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या. कुठल्या संख्येच्या घनाच्या एकक स्थानी 8 असतं? तर बघा 2च्या एकक स्थानी असतं 8 असतं बघा. 2च्या एकक स्थानी किती असते? 8 असतात. घनामध्ये कसं असतं बघा लक्षात घ्या. एकक स्थानी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 घेतले ना आपण, तर प्रत्येक वेळेस एकक स्थानी हा वेगळा नंबर असतो. याच्या लक्षामध्ये समजा कुठल्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल ना, तर त्याच्या घनाच्या एकक स्थानी किती असतो? 1च असतो. 3 असेल ना, तर किती असतो बघा, तर 7 असतो. मग 3चा घन 27 असतो ना आपण. बरोबर आहे का? 27 असतो. परत 4चा घन किती असतो बघा, 64 असतो. 5चा घन किती असतो? 125 असतो. 6चा घन किती असतो? तर 216 असतो. प्रत्येक ठिकाणी बघा, इथं 1 आलं, इथं 8 आलं, इथं 7 आलं, 4 आलं, 5 आलं, 6 आलं. मग थोडक्यात काय रिपीट होत नाही कुठला अंक एकक स्थानचा.
म्हणजे इथं जर 8 असेल ना तर ह्याचे एक बघा वर्ग घनमुळाचे एकक स्थानी किती असणार आहे मग 2चा घन 8 असेल ना तर इथं बघा काय निघेल इकडे 2च निघेल. ह्याचे वर्ग घनमुळाचे एकक स्थानी 2च असणार. आता बघा 74 आले. दुसरा संख्या कुठला आहे 74 आहे. 74च्या आधीचा घन कुठला आहे बघा? पूर्ण घन कुठला असतो? 64 असतो. बरोबर आहे का? मग 64 हा कितीचा घन आहे? तर 4चा घन आहे. 4 × 16 16 64 बरोबर आहे का? मग इथं काय निघतं बघा 4 निघतं. मग थोडक्यात हा हे घनमूळ ह्याचं घनमूळ काय निघतं तर 42 निघतं. 42 म्हणजे आपलं उत्तर निघतं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ट्रेन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते. तर त्या रेल्वे गाडीची लांबी किती? बघा आता ज्यावेळेस एखादी रेल्वे एखाद्या झाडाला, एखाद्या माणसाला किंवा एखाद्या खांबाला पार करते, तर त्यावेळेस ती स्वतःची लांबी पार करत असते. मग थोडक्यात काय? स्वतःच्या लांबी इतकं अंतर पार करण्यासाठी तिला जेवढा वेळ लागतो ना, तर तो वेळ असतो. ठीक आहे बघा. तर बघा आता मग इथं काय नाही बघा. आता तुम्हाला जे बुकमध्ये फॉर्म्युला दिलाय 5/18 करा किंवा 18/5 करा. ते काय करत बसायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं बघा. लांबी गुणिले 3600 बरोबर वेग गुणिले वेळ. आता बघा तुम्हाला कधी पण वेळ हा कसा दिला असतो बघा सेकंदामध्ये दिलेला असतो. बरोबर आहे का? किंवा लांबी तुम्हाला मीटरमध्ये दिली असते कशाची रेल्वेची. मग एक लक्षात ठेवायचं मीटर पर सेकंद आपलं युनिट असतं किंवा किलोमीटर पर आवर असतं. लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा. मग फक्त काय करायचं सगळ्या जे काय असेल ना लांबी असेल ना तर ते आपली मीटरमध्ये घ्यायची. किलोमीटर म्हणजे एखादं जर दिला असं तुम्हाला लांबी समजा एखादी रेल्वे बाबा 1200 मीटरची आहे तर 1.2 किलोमीटर देतील. पण ते घेताना आपण 1200 मीटरच घ्यायचं. म्हणजे इथं आपण मीटरमध्ये घेतली लांबी. वेग पण आपण काय घेतला मग वेग पण कसा घ्यायचा आपण मीटरमध्ये घ्यायचा. आणि वेळ पण कसा घ्यायचा आपण मग सेकंदामध्ये घ्यायचा. तुम्ही म्हणताल सर वेग मीटरमध्ये घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर बाबा एका तासामध्ये जी काही गाडी अंतर पार करते ना, तर तो वेग फक्त एका तासामध्ये ती किती मीटर अंतर पार करते तेवढंच घ्यायचं आपण. बरं आता मला सांगा 3600 म्हणजे काय असतं? तर एका तासामध्ये 3600 सेकंद असतात लक्षात ठेवायचं. ठीक आहे बघा? बरं. आता काय दिसतंय बघा तुम्हाला 60 किलोमीटर प्रति तास वेगाने. बरं आता लांबी किती आहे बघा रेल्वेची आपल्याला माहित नाही. रेल्वे लांबी x आहे. x गुणिले 3600 केलं आपण इकडं. बरोबर. वेग किती दिलाय बघा तुम्हाला तर 60 किलोमीटर. पण आता बघा किलोमीटरचं मीटरमध्ये करतो याचा अर्थ काय? तर बघा फक्त काय करायचं बघा 1 किलोमीटर म्हणजेच काय असतं बघा तर 1000 मीटर असते. म्हणजेच आपण काय केलं बघा तर एकावरती 3 शून्य वाढवले मीटरमध्ये करता. इथं 60 वरती 3 शून्य वाढवा. बघा हे दिसायला मोठं दिसतं पण कसं असतं फक्त आपण शून्य वाढवलेत. संख्या काय लई मोठी झालेली नसते. फक्त शून्य वाढवत चाललोय आपण. गुणिले किती वेळ लागला तर बाबा 9 सेकंद वेळ लागला. झालं एवढंच करायचं. आता काय करायचं एक जागेला ठेवा आणि 3600 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा ते 60,000 गुणिले 9 छेद 3600 बरोबरच्या पुढे गेले काय होईल बघा छेदाला जाईल. चला आता भाग घालवा. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा. 6 1 6 इथे झाले 6 6 36. परत काय निघते बघा 3 दुने 6 3 त्रिक 9 परत बे 1 बे बे पंचे 10 म्हणजे 50 गुणिले 3 किती येते बघा 5 त्रिक 15 म्हणजेच रेल्वेची लांबी आली 150 मीटर. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एक दुकानदार एक दूरदर्शन संचावर 11% सूट देतो. त्यामुळे गिरायकास तो संच 12,250 रुपयास मिळतो. तर त्या दूरदर्शन संचाची छापील किंमत काढा. तर बघा आता लक्षात घ्या मी तुम्हाला डायरेक्ट इथं बाबा चला 12,250 ही 89% रक्कम आहे. तर बाबा 100% म्हणजे किती सांगू शकतो. पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. हे कसं आलं कसं येतं लक्षात घ्या. कारण कसं होतं कन्फ्युजन होतं आपल्याला. छेदाला 89 घ्यायचा आहे का 100 घ्यायचा आणि वर 89 घ्यायचं ते माहित नसतं आपल्याला. म्हणजे कसं असतं बघा लक्षात घ्या. कधी पण लक्षात ठेवायचं. सूट जे असते ना तर ती तुम्हाला छापील किमतीवर दिलेली असते. ठीक आहे बघा. छापील किंमत म्हणजेच काय एखाद्या दुकानामध्ये तुम्ही त्या वस्तूवर जी लेबल लावलेलं असतं त्याला आपण छापील किंमत म्हणतो. बरोबर आहे का? बघा माझ्या थोडक्यात काय असतं छापील किंमत बघा छापील किंमत छापील किंमत वजा सूट बरोबर काय असते बघा तर विक्री किंमत असते. छापील किंमत कधी पण आपण किती पकडतो तर बाबा 100% पकडतो. मग सूट किती दिली बघा तुम्हाला तर 11% दिलेली 11%. मग आपली विक्री किंमत किती असेल बघा तर 89% असेल. ठीक आहे. चला आता मग मला सांगा त्यामुळे गिरायकास तो संच 22,250 रुपयास मिळतो. गिरायकाची खरेदी किंमत म्हणजे थोडक्यात काय तर त्या दुकानदाराची विक्री किंमत आहे. बरोबर आहे का? बरं आता मला सांगा
मग आता मला सांगा ती 89% रक्कम म्हणजे किती आहे तर बाबा 22,500. 22,500 सॉरी 22,250. 22,250. तर मग संचयित छापील किंमत म्हणजे थोडक्यात काय तर ही 100% रक्कम म्हणजे किती? एक्स मग तिरकस गुणाकार करून टाका. हे ह्याला गुणायचं आणि हे ह्याला गुणायचं. मग थोडक्यात काय एक्स गुणिले 89 बघा. इथे काय निघेल एक्स गुणिले 89 बरोबर 100 गुणिले 22,250. 100 गुणिले 22,250. ठीक आहे बघा. चला आता एक्स जाग्याला ठेवला आपण आणि 89 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल बघा इकडं 100 गुणिले 22,250 भागिले 89. आता ह्याच्यामध्ये बघा थोडक्यात काय आहे, इथं आता तुम्हाला 89 ही मूळ संख्या आहे. मग तुम्हाला डायरेक्ट 89 भाग घालवायचा. मग 89 भाग घालवताना फक्त काय करायचं? बाजूला फक्त बघा आता मला सांगा 90 जर तात्पुरता पकडला आपण तर 9 त्रिक 27 येते. म्हणजे 270 वर जाते. 222 दिसते. बरोबर आहे का? मग 89 गुणिले 2 करू शकतो आपण. बघा 89 गुणिले 2 केलं तर काय निघते बघा 92 18 परत 82 16 आणि 1 17 म्हणजे 178. बरोबर आहे का? बघा इथं काय निघते तुम्हाला 22,250 भागिले 89 केलं तर 89 गुणिले 2 केलं तर काय निघते इकडं 92 18 82 16 आणि 1 17 म्हणजे 178. 178. ठीक आहे बघा आता वजा करा काय निघते इथं 12तनं 8 गेले 4 राहिले परत 11तनं 7 गेले 4 राहिले 7 4 11. ठीक आहे बघा. हा मग आता वरती पुढे आता 5 घ्या. ठीक आहे हा इथं असा आहे असा आला. ठीक आहे. चला आता 89 गुणिले काय निघेल बघा 9 इथं 9 आहे इथं 5 आहे म्हणजे 9च्या पाड्यामध्ये 5 कधी असते एक स्थानी 5 ने गुणल्यानंतर बरोबर आहे का 89 गुणिले 5 करा. बघा 89 गुणिले 5 केलं आपण तर काय निघते 5 9 45 45 40 आणि 4 44 म्हणजे 445 येते. मग थोडक्यात काय 89 गुणिले 5 काय निघते बघा तर 445 म्हणजे इथं थोडक्यात काय पूर्ण भाग गेला आणि हा शून्य आहे असं आहे. म्हणजे थोडक्यात इथे एक शून्य वाढेल. म्हणजे 89 गुणिले 250 येते. बरोबर आहे का? बघा 89 एक 89 89 गुणिले 25 केले की 2225 आणि वरचा हा शून्य आहे असं. म्हणजे थोडक्यात काय x ची व्हॅल्यू काय निघेल बघा 250 गुणिले 100 म्हणजेच काय 25 वरती 1 2 3 0 1 2 3 0 25,000 उत्तर येते आपलं. म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 0.59 चे वर्गमूळ पुढीलपैकी कोणते बघा 0.59 चे आपल्याला वर्गमूळ विचारले. ठीक आहे बघा. आता आपण काय करू बघा ह्या संख्येला आधी काय करू आपण पूर्णांकामध्ये मांडून घेऊ म्हणजे आपलं कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे बघा. चला इथं काय निघेल बघा 5929 छेद एकावरती 1 2 3 4 0 1 2 3 4 0. चेक काय करायचं बघा जी छेदाला जी संख्या आली तुमची आता हे 10,000 आहे 10,000 ही वर्ग संख्या आहे का तर आहे 10,000 कोणाचा वर्ग असतो 100 गुणिले 100 केले की 10,000 बरोबर आहे का मग याचा अर्थ आपण वर्गमुळामध्ये आपण ह्याचं वर्गमूळ काढू शकतो. तर आता मला सांगा हे 10,000 कितीचा वर्ग आहे बाबा तर बाबा 100चा आहे खाली वर्गमूळ निघून गेले तर 100 आलं. ठीक आहे आता वरती काय निघेल बघा आता 5,229 काढायचं बरोबर आहे का 5,229 हे काढायचे आपल्याला. आता मला सांगा इथं 2 2 चे कप्पे करायचे हा उजव्या साईडने 2चा कप्पा परत 2चा कप्पा. ठीक आहे. आता बघा इथं काय दिसते तुम्हाला 9 दिसते बरोबर आहे का मग कुठल्या संख्येच्या वर्गाच्या एक स्थानी 9 असतं म्हणजे बघा मला सांगा 3चा वर्ग झाला 3 त्रिक 9 आणि 7चा वर्ग झाला 7 7 49. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 3 असेल ना त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी 9 असतं. ज्या संख्येच्या एकक स्थानी 7 असतं ना तर त्या वर्गाच्या एकक स्थानी 9 असतं. ठीक आहे बघा आता हा वर्ग आहे वर्गमूळ काढायचे इथं 9 आहे याचा अर्थ काय त्या संख्येच्या एकक स्थानी एकतर किती असेल बघा 3 असेल किंवा 7 असेल एकतर 3 असेल किंवा एकतर 7 असेल. फिक्स आहे. ठीक आहे. आता बघा 52 दिले बरोबर आहे का 52च्या आधीचा वर्ग कुठला आहे बघा तर 49 आहे बरोबर आहे का 49 येते. मग 49 हा कितीचा वर्ग आहे तर बाबा 7चा वर्ग आहे. मग याचा अर्थ काय बघा इथं 7 आलं. बरं आता ती एक तर बघा लक्षात घ्या ती संख्या एकतर 73 असेल किंवा एकतर 77 असेल. दोन्हीपैकी एक असेल. ठीक आहे 7 आला ना आता 7च्या पुढची संख्या कुठली असते बघा 8 असते. बरोबर आहे का सॉरी इथं 9 आहे इथं 9 आहे. हा 7च्या पुढची संख्या कुठली असते बघा तर 8 असते 8 ने गुणा ह्याला 7 × 8 = 56
56 आलं. मग आता मला सांगा 56 पेक्षा 59 काय आहे? मोठे. याचा अर्थ इथं पण कुठली संख्या असेल बघा, तर मोठी संख्या असेल. मग 77 असेल. मग 77चा वर्ग आहे. 5929 77चा. ठीक आहे बघा. म्हणजे इथं 77 मानलं. मग 77 छेद 100 म्हणजेच काय असते बघा, तर 0.77. म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज प्रश्न बघा काय दिले बघा. 500 रुपये मुद्दलाची दर साल दर शेकडा 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? आता इथं मुद्दलीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. आपल्याला दाम दुप्पट करायची. मग थोडक्यात काय, जेवढी मुद्दल आहे ना तेवढं तुम्हाला व्याज मिळालं पाहिजे. ठीक आहे बघा. दुप्पट होते याचा अर्थ काय असतं बघा. 100% अधिक 100% म्हणजे 200% असतं. मग आता 100% म्हणजेच काय बघा, तुमची मुद्दल आहे. ही झाली मुद्दल 100%. मग खरं बघा गेलं ना तर तुमची रक्कम वाढलेली असते किती बघा, तर फक्त 100% वाढलेली असते. येते लक्षामध्ये. हे थोडक्यात हे झालं व्याज तुमचं 100% व्याज वाढले. आणि सरळ व्याजामध्ये प्रत्येक वर्षी सारख्या प्रमाणामध्ये सारख्या संख्येमध्ये तुमचं व्याज वाढत असतं. तुमचं व्याज जर किती आहे बघा, तर 10% आहे ना. हा, दर साल दर शेकडा 10 रुपये सरळ व्याज आहे. थोडक्यात काय, तर व्याजाचा दर हा 10%. दरवर्षी 10%. मग मला सांगा 100% तुमचं व्याज वाढण्यासाठी 10% किती वर्ष लागतील बघा. फक्त 100 भागिले 10 करा. बरोबर काय निघते? 10 वर्ष निघते. म्हणजे दरवर्षी 10% तर 100% व्हायला 10 वर्ष लागतील. बरोबर आहे का? मग झालं. मग ही 100% व्याज आणि 100% मुद्दल बरोबर 200% झालं. म्हणजे दाम दुप्पट झाली. म्हणजे आपलं उत्तर किती येतं बघा, तर ऑप्शन नंबर 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. 10.2 किलोग्राम गव्हाचे 17 समान भाग केले तर प्रत्येक भागातील गव्हाचे वजन किती? आणि सगळे पर्याय तुम्हाला ग्रॅम मध्ये दिलेत. मग आपण काय करावं लागेल, 10.2 किलोग्राम बघा. म्हणजे थोडक्यात काय 10.2 किलोग्रामच्या ग्रॅम मध्ये तुम्हाला रूपांतर करावं लागेल. मग 1 किलोग्राम म्हणजेच काय असतं बघा, 1 किलोग्राम म्हणजे झाला 1000 ग्रॅम. थोडक्यात काय केलं आपण बघा, 3 शून्य वाढवले एकावरती. तर मग इथं आता तुम्हाला 10.2 आहे ना, तर 10च्या पुढे थोडक्यात काय 3 शून्य वाढावं लागतील. बघा मग इथं काय होईल बघा, 10,200 ग्रॅम होईल. बरोबर आहे का? मग 10,200 17 तुम्हाला तुकडे करायचे. मग काय निघेल बघा, 17 5 85. बघा 17 1 17, 17 5 85, 17 सक्क 2 वर्षे म्हणजे 102 आणि परत वरती 2 शून्य म्हणजे 600 ग्रॅम. प्रत्येकाला 600 ग्रॅम काय मिळेल, तर गहू मिळेल. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. 24 कपाटांची किंमत 48,720 रुपये आहे. तर एका कपाटाची किंमत किती बघा, 48,720 भागिले 24 करा. काय निघते बघा इकडं, 24 एक 24, 24 दुने 48 आणि 24 त्रिक 72. म्हणजे काय निघते बघा, तर 2030 रुपये. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 येते. प्रत्येक कपाटाची किंमत 2030 रुपये येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये. ब्रॅकेट टाकून घ्या. इथे एक ब्रॅकेट बसेल. बघा इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा चला. 5 गुणिले 5 झाले 25. अधिक 5 भागिले 5 किती येते बघा, 1 येते. अधिक 5 5 गेले 0 राहिले. ठीक आहे बघा. मग थोडक्यात काय 25 अधिक 1 किती येते बघा, 26 उत्तर येते आपलं. 26 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. पी या नळाने 1 टाकी 12 तासात भरते आणि क्यू नळाने 30 टाकी 15 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल? तर बघा लक्षात घ्या आता. पी हा नळाने एकट्याने सुरू केली तर टाकी भरायला 12 तास वेळ लागतोय. बरोबर आहे का? हा टाकी भरतोय. आणि क्यू नळाला 30 टाकी रिकामी करायला किती वेळ लागतोय बघा, 15 तास लागतो. म्हणजे भरलेली टाकी असेल तर तिला 15 तासामध्ये रिकामी करते एकटा क्यू. आता मला सांगा 12 आणि 15चा एलसीएम किती आला बघा, तर 60 आला. ठीक आहे बघा. मग 60 म्हणजे काय पकडायचं आपण, तर एकूण टाकी किती आली बघा, तर 60 लिटरची टाकी आपली. ठीक आहे बघा. मला सांगा 60 लिटरची टाकी जर पी हा 12 तासामध्ये भरत असेल तर तो एका तासामध्ये किती पाणी भरणार आहे? 12 पंचे 60 म्हणजे 5 लिटर पाणी भरेल. बरोबर आहे का? आणि तो पाणी भरतोय आणि क्यू जो आहे तो रिकामा करतोय. मग मला सांगा 60 लिटरची टाकी भरलेली टाकी रिकामी करायला जर क्यूला 15 तास लागत असेल तर तो एका तासामध्ये किती पाणी त्या टाकीतून बाहेर काढणार आहे?
तर 15 चोक 60 म्हणजे 4 लिटर, म्हणजे -4 करा इकडे, -4 लिटर. आता मला सांगा दोन्ही नळ जर आपण एकत्र चालू केले तर काय होईल बघा. दोन्ही नळ जर चालू केले आपण, तर एक नळ काय करतोय 5 लिटर पाणी टाकतोय एका तासामध्ये, आणि दुसरा जो नळ आहे ना तो त्या टाकीतनं 4 लिटर पाणी काय करतोय बाहेर टाकून देतोय. बरोबर आहे का? म्हणजे टाकीमध्ये किती पाणी पडणार आहे बघा, +5 - 4 1 लिटर पाणी पडेल. आपली टाकी किती आहे बघा, तर 60 लिटरची टाकी. मग 60 लिटरची टाकी जर एका तासामध्ये 1 लिटर भरत असेल तर त्याला किती वेळ लागेल बघा भरायला, दोन्ही नळ चालू केल्यानंतर ना, तर 60 तास वेळ लागेल. म्हणजे आपलं उत्तर असेल बघा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा जॉमेट्रीवरचा क्वेश्चन काय दिले बघा. एका त्रिकोणाचा पाया 15 सेंटीमीटर आहे आणि उंची 12 सेंटीमीटर आहे. बघा आता समजा इकडे आपण एक त्रिकोण काढला. या त्रिकोणाचा पाया 12 सेंटीमीटर आहे आणि उंची किती आहे बघा याची, तर सॉरी पाया 15 सेंटीमीटर आहे. पायाचा किती आहे तर बाबा 15 सेंटीमीटर आहे आणि उंची किती आहे याची, तर 12 सेंटीमीटर. ठीक आहे बघा, उंची झाली 12 सेंटीमीटर. बरं पुढे काय दिले बघा. तसेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 20 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया किती आहे बघा, तर 20 सेंटीमीटर आहे. ठीक आहे बघा. आणि ह्याचं क्षेत्रफळ जे आहे ना बघा, ह्याचं जे क्षेत्रफळ आहे तर ते दुप्पट आहे. ह्याचं क्षेत्रफळ काय बघा, तर दुप्पट आहे ह्याच्यापेक्षा. ठीक आहे बघा. आता आपण ह्याचं क्षेत्रफळ काढून घेऊ आपण आधी. काय ते बघ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ कसं असतं बघा. तर बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ तर कसं असतं बघा, 1/2 इंटू पाया गुणिले उंची. हे असं का असतं बघा ते पण सांगतो बघा, लक्षात घ्या. समजा मी ते चौकोन काढला. ठीक आहे बघा, आणि इथे एक रेष मारली. ठीक आहे बघा, तर एका चौकोनामध्ये 2 त्रिकोण तयार झाले. बरोबर आहे का? मग ह्या त्रिकोणाचं जेवढं क्षेत्रफळ असेल तेवढं या त्रिकोणाचं क्षेत्रफळ असेल. पण मला सांगा आता आपण चौकोनाचं क्षेत्रफळ काढताना फॉर्म्युला काय यूज करतो बघा, तर पाया गुणिले उंची. बरोबर आहे का? म्हणजे बेस इंटू हाईट करतो डायरेक्ट आपण. मग ह्याच्यामध्ये फक्त काय बघा, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय होईल बघा, तर या पूर्ण चौकोनाचे निम्म होईल. म्हणजे आपण 1/2 करतो, त्यामुळे इथे तेच असतं बघा, 1/2 इंटू पाया इंटू उंची. बघा मग आता काय निघेल बघा, 1/2 गुणिले पाया किती आहे बघा, तर 15 सेंटीमीटर आहे आणि उंची किती आहे तर 12 सेंटीमीटर. मग काय निघेल बघा, इकडे बे एक बे, बे सक्क 12 म्हणजे 15 सक्क 90 सेंटीमीटर झालं. आणि विचारले काय तर बघा आता, तर दुसऱ्या त्रिकोणाची उंची किती बघा. ठीक आहे. आता मला सांगा, मग आता ह्याचं क्षेत्रफळ जर बघा, ह्याचं क्षेत्रफळ जर 90 सेंटीमीटर स्क्वेअर असेल, ह्याचं क्षेत्रफळ किती आलं 90 सेंटीमीटर स्क्वेअर, तर ह्याचं क्षेत्रफळ दुप्पट आहे. ह्याचं क्षेत्रफळ किती असेल बघा मग, तर ह्याचं क्षेत्रफळ असेल 90च्या दुप्पट 180 सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर आहे का? मग या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल बघा. बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आलं बघा इकडे आपलं, थांबा एक मिनिट, 1/2 इंटू पाया इंटू उंची बरोबर काय झालं बघा, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता मला सांगा 1/2 करा, त्याचा पाया माहिती आपल्याला किती 20 सेंटीमीटर आहे, उंची फक्त माहित नाही x करा इज इक्वल टू, आता ह्याचं क्षेत्रफळ किती आलं बघा, तर ह्याच्या दुप्पट म्हणजे 90च्या दुप्पट 180 झालं. इथे 180 करा, काय निघेल बघा, आता हे x जाग्याला ठेवा आणि बाकीचं जेवढं आहे तेवढं बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे 180 गुणिले 2 होईल, छेद काय होईल बघा 20 होईल. जे छेदाला आहे ते अंशाला गेलं, जे अंशाला आहे ते छेदाला गेलं. आणि आता भाग घालवा, शून्याला शून्य गेला, बे एक बे 92 18 म्हणजे किती आला, 9 गुणिले 2 9 दुने 18. उंची किती आली बाबा, तर 18 सेंटीमीटर आली. म्हणजेच आपलं उत्तर निघते बघा ऑप्शन नंबर 2, 18 सेंटीमीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती. बघा मोठ्यात मोठी संख्या कुठली असते 4 अंकी, 9999, आणि लहानात लहान कुठली असते बघा, तर पहिली संख्या असते 1000. यांची बेरीज काय निघेल बघा, तर 9 9 9 9 ने 1 10 म्हणजे 10999. 10999 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, अपूर्णांकावरचा प्रश्न आहे बघा. तर यातील सर्वात मोठा अपूर्णांक कुठला. ठीक आहे बघा,
आता आधी सगळे आपण अपूर्णांकामध्ये लिहू बघा. 4/7 इकडे परत 3/7 परत 5/7 आणि 2/7. आता मला सांगा, ज्यावेळेस समजा आता मी इथं आपण असं समजा की बाबा 15, 14, 13 आणि 12 ह्या जर संख्या लिहिल्या तर ह्यातली सगळ्यात मोठी संख्या कुठल्या, तर तुम्ही काय म्हणाल सर 15 मोठी संख्या. आपण असं का समजू शकलो, कारण की या प्रत्येकाचा छेद जो असतो ना तो सेम असतो, एक असतो प्रत्येकाचा छेद जो आपण लिहित नाही. मला सांगा इथं पण सगळ्यांचा छेद समान आहे, याचा अर्थ काय, ज्याचा अंश मोठा ती मोठी, ज्याचा अंश लहान ती संख्या लहान. आपल्याला विचारलंय सर्व यातील सर्वात मोठा अपूर्णांक कुठला, तर मोठा अपूर्णांक कुठला असेल, मग बघा सगळ्यात मोठा अंश कुठला तर 5 आहे. तर मग 5/7 सगळ्यात मोठा अपूर्णांक असेल. म्हणजेच उत्तर द्या बघा आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर बघा आता आपले 50च्या 50 क्वेश्चन झालेत. तर परत एकदा बघा, आपल्या ऍप्लिकेशनवरती पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली ₹499 आणि कालावधी आपला 1 वर्षांचा असेल. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती एमपीएससी साठी पण बॅच अवेलेबल आहेत. कंबाईन गट ब व गट क साठी पण बॅच अवेलेबल आहे आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.